मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात तब्बल 17 वर्षांनी मोठा निकाल समोर आला आहे। आज विशेष एनआयए न्यायालयाने या प्रकरणातील सर्व 9 आरोपींना निर्दोष मुक्त केलं आहे। 29 सप्टेंबर 2008 मालेगाव, नाशिक जिल्ह्यातील भिक्खू चौकावर संध्याकाळच्या सुमारास भीषण बॉम्बस्फोट झाला। स्फोटात 6 निष्पाप नागरिक ठार झाले आणि 100हून अधिक लोक जखमी झाले। तपासात समजले की स्फोटासाठी एक मोटारसायकल वापरली गेली होती। घटना इतकी संवेदनशील होती की देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या। या प्रकरणात साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय राहीरकर, सुधाकर द्विवेदी आणि सुधाकर चतुर्वेदी अशा 9 लोकांना आरोपी करण्यात आलं। सुरुवातीला तपास महाराष्ट्र एटीएस कडे होता, पण 2011 मध्ये तो एनआयए कडे गेला। या आरोपींवर यूएपीए आणि देशद्रोहासारखे गंभीर आरोप लावण्यात आले। या प्रकरणात 323 साक्षीदार तपासण्यात आले, त्यापैकी 37 साक्षीदारांनी नंतर जबाब बदलले। सरकारकडून मृत्यूदंडाची मागणी होती, पण न्यायालयाने सांगितलं की काहीही ठोस पुरावे सादरच झाले नाहीत। ज्या दिवशी स्फोट झाला होता त्या दिवशी वापरलेली दुचाकी साध्वी प्रज्ञा सिंग यांची असल्याचा दावा एटीएसने केला होता, पण कोर्टाने तो पुरावा अपुरा व संशयास्पद मानला। 27 जुलै 2025 रोजी विशेष एनआयए न्यायालयाने सर्व आरोपी निर्दोष जाहीर केले। न्यायालयाने म्हटलं, पुरावे अविश्वसनीय आणि अपुरे असल्याने आरोपींना दोषी ठरवणं शक्य नाही। या निकालामुळे आरोपींना मोठा दिलासा मिळाला असला तरी तपास यंत्रणांवर आणि साक्षीदार व्यवस्थेवर मात्र गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। मालेगाव बॉम्बस्फोट खटला म्हणजे भारतीय न्यायप्रणालीचं एक महत्वाचं प्रकरण होतं, जिथे न्याय मिळायला 17 वर्ष लागली। यावर तुमचं मत काय आहे? निर्दोष मुक्तता योग्य होती की तपासात दुर्लक्ष झालं? कमेंट करून नक्की सांगा।